हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण परत एक उपवासाची रेसिपी बघणार आहोत. ती पटकन होईल अशी जी 10-15 मिनिटात रेडी होईल अशी ही रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी एक कुकर घेतलं. त्या कुकरमध्ये 1 ते 2 चमचे तूप, तुम्हाला जर तेल हवं असेल तर तेल टाका. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 1 हिरवी मिरची आणि 2 चमचे शेंगदाणे टाकले. नाही बघा, इथं 1 मिनिट आपण हे तडका सगळा फ्राय करून घ्या. शेंगदाणे वगैरे थोडे तुपात आपण फ्राय करून घ्या. आणि इथे मी एक छोटा बटाटा असा पातळ चिरून घेतलेला आहे आणि तो पण टाकलेला आहे. ही रेसिपी तुम्ही पटकन असं 10-15 मिनिटात रेडी करू शकतो. अशी रेसिपी जर उपवास इथे अर्धी वाटी वरीचे तांदूळ, जे भगर बोलतो आपण, ते घेतले आणि ते वरीचे तांदूळ पण तुपात जरा 2-3 मिनिटं असे चांगले फ्राय करून घेऊया. जरा फ्राय केल्यामुळे ते असे फुलायला पण चांगले होतात आणि पटकन ही रेडी होत जाते. बघा 2 मिनिटं ही आपण इथे फ्राय करून घेतलेली आहे मस्त. तर इथे मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. तर माझं 1 वाटी पाणी टाकताना जरा स्किप झालं होतं. तिथे मी 1.5 वाटी पाणी ॲड केलेलं. अर्धी वाटी भगर होती, त्याच्यासाठी आपण 1.5 वाटी, कारण ते फुलतं, त्याच्यामध्ये शिजायला टाईम लागतो आणि याच्यात बटाटा, शेंगदाणा वगैरे सगळ्या वस्तू आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इथे मी चवीनुसार मीठ टाकले. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडी साखर पण तुम्ही टाकू शकता. हे बघा, सगळं मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहे मी. आणि या कुकरचं झाकण लावून तर मंद आचेवर, एकदम लो गॅसवर तुम्ही एकच शिटी करायची. त्याच्यापेक्षा शिटी करू नका. आता इथे मी एका पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे. बघा, मस्तपैकी हे शेंगदाणे असे तुम्ही भाजून कोणत्याही भाजीसाठी किंवा असं आपल्याला उपवास असेल तर त्याच्यासाठी, नाश्त्यासाठी आपण हे असे बनवू शकून, हे सुक्या भाज्या वगैरे या रस्सा भाजीसाठी तुम्ही हे वापरतात. हे बघा, मी 2-3 मिनिटात हे मस्तपैकी आपले शेंगदाणे आपण हे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर ते मिक्सर जारमध्ये त्याची पूड करून घ्यायची. बघा, सगळ्या मिक्सर जारमध्ये मी सगळे शेंगदाणे आणि याची मस्तपैकी अशी पूड करून घेतली. ही आपण किती दिवस, 10 दिवस, 15 दिवस असे फ्रीजच्या बाहेर पण असेच ठेवू शकतो. आपल्या कोणत्याही भाज्या घट्ट करण्यासाठी वगैरे आपलं. इथं मी 1 मोठा चमचा ती घेतले. बघा, 1 मोठा चमचा त्याच्या वाटीमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण याची अर्धी वाटी पाणी टाकून त्याच्यात पेस्ट करून घेतली. जेवढी तुम्हाला पाहिजे आमटी तेवढी तुम्ही त्याच्यासाठी करू शकता. तर इथे मी एक छोटं भांडं पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. तुम्हाला जर तूप टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. उपवासाला जे खाता ते तुम्ही, इथे शेंगदाणा तेल पण यूज करू शकता. इथे मी अर्धा चमचा जिरं टाकलं आहे. 1 हिरवी मिरची टाकली आहे. मग लाल मिरची असेल तर लाल मिरची पण टाकू शकता किंवा लाल तिखट जे फक्त लाल मिरचीपासून बनतं ते पण अशी टाकू शकता. इथे मी जी शेंगदाण्याची आपण पाणी टाकून ठेवली होती ती पेस्ट टाकलेली आहे. बघा, त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला जेवढी आमटी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि इथे मीठ चवीनुसार टाकलेलं आहे मी. ही आपली पटकन 5 ते मिनिटात पण लागत नाही अशी ही आमटी तयार होते. त्याच्यासाठी आपण फक्त शेंगदाणा कूट करून ठेवायला. इथे मी थोडी साखर टाकली. तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तर चालेल. मी 1 वाटी पाणी टाकून अजून थोडं याला बॉईल करून ठेवणार आहे, कारण एक लगेच घट्ट होईल म्हणून थोडं मी एक्स्ट्रा पाणी टाकलं. इथे मी माझ्याकडे ओलं खोबरं होतं ते किसून मी टाकले. आपल्याला चव पण चांगली लागते आणि दिसायला पण चांगली वाटते. म्हणून जर तुम्ही खात असाल उपवासाला ओलं खोबरं किसून नक्की टाका. का मस्तपैकी आता ही लगेच 5 मिनिटात 2-3 मिनिटातच लगेच तिला उकळी येते. बघा, ती मस्तपैकी उकळी आली आणि आपली आमटी लगेच तयार होते. अशी गरम गरम तुम्ही खाऊ शकता. कोणत्याही उपवासाच्या पदार्थ किंवा उपवास नसेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी खाऊ शकता. त्यावेळी आता मी कुकर थंड करून घेतला होता आणि बघा आपला मस्तपैकी वरीचा भात, वरीचा पुलाव आपण बोलू शकतो, मस्तपैकी रेडी झाला आहे. बघा, इथे मी ताटात काढून घेतलं आणि ही आपली शेंगदाण्याची आमटी. त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी 1 केळं आणि राजगिऱ्याचा लाडू घेतला. ही आपली उपवासाची थाली पटकन 10 ते 15 मिनिटं पण लागत नाही थालीला बनवायला. आपण ही लगेच बनवू शकतो. इथे मी ओलं खोबरं वरून टाकलंय. बघा किती मस्त अशी
हलकी फुलकी आणि जी पटकन होणारी पण आणि पचायला पण हलकी अशी ही वरीचं तांदूळचा आपला भात आणि आमटी रेडी आहे. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.